1987 ला मी त्याची शिकार केली होती आणि तो दात काढलेला. क्या क्या कहना क्या चाह रहे हैं भैया? संजय गायकवाडांनी 1987 ला वाघाची शिकार केली आहे. मालिक बस बहुत हो गया, आज तो इस बात का फैसला कल ही डालते हैं. अहो थांबा, अजून ऐका. गायकवाडांनी नुसती वाघाची शिकारच नाही केली, तर त्याचा दात काढून गळ्यात बी घातलाय. कुणाचा? वाघाचा. परत एकदा सांगतो, वाघाचा. अगं बाई, बिबट्या नाही, कारण बिबट्या फिबट्यांना तर गायकवाड असंच पळवतात. ऐकलं आता? माझ्यावर विश्वासच नाही ना तुमचा? हां, तर गायकवाडांनी वाघाची शिकार केली म्हणे. बिबट्या तर त्यांच्यासमोर मांजरीसारखा शेपटीचा गोंडा गोळत येतो. पण पहिले वाघ मारे. नाही सॉरी, गायकवाड काय बोलले ते तर ऐका. बरोबर आहे. आणि एक आता फक्त शेवटचा प्रश्न, तुमच्या गळ्यामध्ये वाघ नखाचा उल्लेख गजानन दादा शास्त्रींनी केला. दात आहे तो तर वाघ, हा तो वाघ दात आहे, काय त्याचं नेमकं हे थोडंसं मला थोडंसं आपल्याला. 1987 ला मी त्याची शिकार केली होती आणि तो दात काढलेला. 1987 ला भाऊंनी वाघ की बिबट्या वाघाची शिकार केलेली आहे आणि त्याचा तो दात त्यांनी या ठिकाणी बिबट्याला तर मी असंच पळवायचं. तर मित्रांनो हे बघा, एक आता समजलं. केंद्र सरकार सेव्ह द टायगर म्हणू पार कोरडं पडलं. जंगली जनावरांना जगवायला मोदींनी तर थेट परदेशातून चित्ते पण मागवले होते म्हणे. पण इकडं गायकवाड फक्त एका दातासाठी एक अख्खा जिता जागता वाघ मारत असतील तर मग कसं चालायचं? आता आपल्या पक्षाचं चिन्ह वाघ आहे म्हटल्यावर खरंच वाघ मारायचा का? तुम्हीच सांगा. नाही, गायकवाड ज्या शिवसेनेत आहे तिथं पण वाघ दिसतो ना, म्हणून प्रश्न विचारला. बाकी गायकवाडांच्या या पराक्रमाची आता वन विभागाने पण दखल घेतली आहे. मोठ्या मुश्किलने गायकवाडांनी काढलेला हा वाघाचा दात आता वन विभागाने जप्त केलाय. बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांच्याकडून त्यांच्या गळ्यात असलेला वाघाचा दात जप्त करण्यात आलेला आहे. सदर जप्त केलेला दात हा वैद्यकीय तपासणीसाठी वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया देहरादून येथे पाठवण्यात येत आहे. तिथल्या प्रयोगशाळेचा निष्कर्ष आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई जी आहे ती करण्यात येणार आहे. गायकवाडांच्या गळ्यातला हा दात आता असा बाटलीत बंद झालाय. अगं बाई, त्या दाताला देहराडून येथील वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूटमध्ये DNA तपासणीसाठी पाठवण्यात येतंय म्हणे. नाही, त्याचं काय आहे ना, लोक जसे डोळे बंद करून राजकारण्यांवर विश्वास ठेवतात तसाच विश्वास वनविभाग नाही ना ठेवू शकत. म्हणून त्यांनी हा दात वाघाचा आहे की भलत्याच कुणाचा आहे हे तपासून पाहायला पाठवलाय. म्हणजे दूध का दूध, पाणी का पाणी. नाही, वाघ का वाघ आणि दात का दात होईल म्हणून पाठवलाय. बरं, अजून एक आठवण करून देतो. एका काळवीट हरणाचं प्रकरण सलमानचा अजून पिच्छा सोडत नाही. बरं, सलमानचं प्रकरण तर हरीणपर्यंत होतं, पण गायकवाडांनी तर एक अख्खा जिता जागता वाघच मारलाय असं तेच कबूल करतायत. आता त्यांचं काय होईल देव जाणे. आता करावं तरी काय? आता गायकवाडांनी मारलेल्या दाताचा DNA आल्यावर खरं काय ते समजीनच. तोवर वाघाची शिकार करणारे गायकवाड त्यांच्या गळ्यातली सोन्याची चैन आणि चैनीत अडकलेला दात याच्यावर तुम्हाला काय वाटतं? कमेंट तर करावीच लागेल ना भाऊ. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज, बुलढाणा. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.